एखादा व्यक्ती आपल्यामध्ये आता पुन्हा येऊ शकणार नाही. आपण त्याला किती जरी काही जरी करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या नावानं किती जरी सोपस्कार करण्याचे प्रयत्न जरी केले, तरी देखील तो व्यक्ती आपल्यामध्ये येऊ शकणार नाही. आज तो माणूस, कुठलाही माणूस, मेलेला प्रत्येक माणूस, आज तो आपल्यामध्ये त्याच्या चांगल्या विचारानं, चांगल्या बोलण्याने, चांगल्या कृतीने तो आपल्यामध्ये जिवंत असतो. लोक त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात, लोक समाधी बांधतात, त्याच्या अस्थी ठेवतात. कोणी लोक शेतामध्ये त्याची सगळी राख टाकताना दिसतात, कोणी झाड लावताना दिसतात, बरोबर. असे अनेक प्रकार त्याच्या नावानं पिंडदान करताना दिसतात, बरोबर. त्याच्या नावाने अनेक गोष्टी करताना दिसतात. स्मशानात जर गेलं तर आपल्याला ते सगळे प्रकार पाहायला मिळतात. त्याच्या नावाने, मेलेल्या माणसाच्या नावाने आपण हे करणार. बंधूंनो, हे काही जरी केलं तर बुद्ध म्हणजे काही होणार. एकदा गेला माणूस तो परत येणारच नाही. आपला एक वहम आहे, आपला एक समज आहे, तो माणूस आहे. आणि म्हणून एक गोष्ट समजून घ्या आपण, की या जगामध्ये जीवन आणि मरण यामधलं जे अंतर आहे ते म्हणजे जीवन आहे. आणि या जीवनामध्ये आपल्याला जे काही चांगलं चांगलं करता येईल ते आपण केलं पाहिजे. आज गिरीश एक चांगला कलाकार म्हणून तो या ठिकाणी नावावर आला. कमी वयामध्ये, अतिशय कमी वयामध्ये दलाई लामाशी त्यांची भेट झाली गेल्या 2 महिन्यापूर्वी. तर हे परिवार